13 तारखेला सूर्य हे कुंभ राशीमध्ये गेलेले आहेत. कसं जाणार आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस थोडेसे त्रासदायक जातील. शनीची 7.7 आहे. सूर्य याचा पूर्ण विरुद्ध स्वभाव हा शनीच्या राशीमध्ये राहू बरोबर 17 तारखेला ग्रहण. तर खूप साऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळतात. स्पेशली तुम्हाला असं सांगितलं जातं की तुम्हाला फार रागावर कंट्रोल ठेवायचा आहे. इथे तुमचा इगो खूप वाढू शकतो, खूप राग येईल. स्पेशली हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये इथे प्रॉब्लेम होतो, ताणतणाव वाढेल किंवा पार्टनर असेल तुमचा बिझनेस पार्टनर असेल त्याच्याबरोबर सुद्धा तुमचे भांडण होण्याची शक्यता आहे. तुमचा राग अतिशय जास्त असेल. ऑफिसमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर स्पेशली तुम्हाला असं सांगितलं जातं की शांत राहा, खूप शांत राहा. इगो बाजूला ठेवून स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवून थोडे दिवस शांत आपलं कामाकडे फोकस द्या. लोक काय बोलतात, वरिष्ठ तुम्हाला काय बोलतात त्याच्याही पेक्षा तुमचा मेन फोकस असला पाहिजे तुमचं काम. काही गोष्टी अशा सुद्धा होतील की चांगलं तुमचं कौतुक सुद्धा होईल, पण इथे अहंकार खूप वाढत आहे कारण थोडेसे योग नीट नाहीत, म्हणून तुम्हाला हा सल्ला दिला जातो. स्पेशली जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या, इथे ना खूप गोंधळ होईल. एक्झाम देत असाल किंवा काही गोष्टी तुमच्या असतील तर तुम्हाला सांगण्यात येतं की खूप विचारपूर्वक प्रश्न रीड करा. कुठलंही काम करत असाल तर रीड करा, फोकस द्या. गोंधळ होईल, ओव्हर कॉन्फिडन्स होईल आणि तुम्ही त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चुका कराल. ऑफिसमधल्या लोकांनाही तेच सांगितलं जातं की ओव्हर कॉन्फिडन्स होईल, इगो होईल, राग येईल. त्याच्यावर कंट्रोल करून स्वतःचं मन शांत ठेवून गोष्टी करायच्या आहेत. आर्थिक खर्च सुद्धा इथे खूप जास्त दाखवत आहे. काही जणांना योग चांगले असेल तर त्यांचं कर्ज मुक्त होण्याचा वेळ सुद्धा हा दाखवला जातो. पण सगळ्यात महत्त्वाचं तब्येतीची काळजी घेणे. खूप वेळा असं मन असं अशांत होईल, अस्वस्थता होईल, आळस येईल, तुम्ही कंटाळा कराल सगळ्या गोष्टींचा. पण तरीसुद्धा थोडंसं स्वतःला एनर्जेटिक बनवा, शांत राहा, मनावर कंट्रोल ठेवा, भांडण करू नका. कुठलंही काम करत असताना गोंधळ करू नका, विचारपूर्वक गोष्टी करा. खर्च वाढू शकतात, खर्चावर कंट्रोल करा. उपाय दिले ते नक्की करा. आदित्य हृदय स्तोत्र करा, दान करा, गूळ किंवा गहूचं दान करू शकता. त्याचबरोबर मन शांत ठेवल्याने आणि संयम ठेवल्याने हा नक्की काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी छान जाईल. सातमुखी रुद्राक्ष ज्यांनी अजूनही घातलं नाही त्यांनी कृपा करून पुन्हा घाला. हवं असेल तर आपल्याला कमेंट करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील.